इकडे पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत, इकडे लाडक्या बहिणी आहेत, इकडे लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, लाडके शेतकरी आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो. 2.5 वर्ष तुमचा हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून काम करत होता. रात्रंदिवस आपण काम केलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली. कारण मला जाणीव आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय. मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली. त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं, म्हणाले चुनावी जुमला, हे काय पैसे देणार नाहीत, हे 1,500 रुपये आणणार कुठून, पर 1,500 रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय भीक देतात का, विकत घेतात का, असं करतात का, तमक करतात, अमक करतात. आणि कोर्टात पण गेले, कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी. मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा. जेव्हा हे लोक निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा. तुम्ही एवढं चांगलं लक्षात ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडा घातला. तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि पार भुई सपाट करून टाकलं, चारी मुंड्या चित करून टाकलं. आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही 232 का 35 आमदार महायुतीचे कधी आले नव्हते. ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले. 2.5 वर्ष केलेली मेहनत जी होती, काम होतं, विकास होता, लोकाभिमुख योजना होत्या, कल्याणकारी योजना होत्या, माझ्या लाडक्या बहीण योजना, लाडक्या भावांना स्टायपंड योजना, युवा प्रशिक्षण योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, धारकरी, माझ्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं. आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार परत घेईल. अरे हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे, या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार. आता संजय, काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का? आयपीएल चालू आहे. आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल, फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल. पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ आहेत. आणि म्हणून तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता, तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता. मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता. माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत, माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत. तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता. आणि म्हणून तुम्ही सोबत आहे. अरे तोपर्यंत मला काही टेन्शन नाही. तोपर्यंत कोणी किती आरोप करू दे, किती देव पाण्यात बुडवू दे, या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही. कारण मी जेव्हा
2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक, तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन. सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम असतं. कायदे कुणासाठी असतात, सरकार कुणासाठी असतं? जो दुःखी आहे, शोषित आहे, पीडित आहे, गरीब आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं. माझ्या लाडक्या बहिणी, कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या, हे 1,500 3,000 रुपये आज आमच्या कच्च्या बच्चांना, घरातल्या लोकांना आधार झाले. आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले, एकत्र ग्रुप केले. काही लोकांनी 10, 20, 50, 100, 300 लोकांची, महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली. 30 लाखाचं त्यांचं भाग भांडवल तयार झालं. आता व्यापार करतायत, व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय वाढवतायत. हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत. आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर 1 ला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर 1 ला आहेत. कारण ते कर्ज घेतात, 1 रुपया बुडवत नाहीत. हे असं त्यांचं काम आहे. आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत, तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी 35%. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी 35% सबसिडी आहे. संजय, त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे. नुसते पैसे देऊन नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे, त्यांना लखपती बनवायचं आहे. जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दीदी, तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. मी आपल्याला सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत. आणि म्हणून